यवतमाळ जिल्ह्यातील दराटी गावामध्ये विद्युत महामंडळाचे कर्मचारी गैरहजर असून ग्रामस्थांच्या मते हे कर्मचारी लाच घेऊनच काम करताय। डीपी, खांब आणि वायर तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे जनावरांचा मृत्यू झालाय। शेतकऱ्यांना जबर मोबदला मिळाला नाहीये। नागरिकांनी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केलेली आहे। दराटी, खरबी, टाकळी आणि जवळा परिसरातील ग्रामस्थांनी विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत। नागरिकांच्या मते कार्यालयामध्ये इंजिनियर किंवा लाईनमन हजर नसतात। डीपी आणि वायर तुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे अनेक जनावर शॉर्ट सर्किटमुळे मरण पावलेली आहेत। शेतकऱ्यांकडून कामासाठी पैसे घेतले जातात, जे काम मोफत असायला हवं। कर्मचारी मुख्यालयामध्ये नसून ढाणकी आणि किनवट येथे फिरताय। वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हप्ता दिला जातो अशी चर्चा गावामध्ये आहे। गावकऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची मागणी केलेली आहे। तुमचं काय पद आहे? अप्रेंटिसशिप चालू आहे। किती लोक राहतात इथे? किती लोक आहे? आता सगळे जण मिळून आउटसोर्स आणि ते मिळून 10 जण आहेत आणि मी एक 11 अप्रेंटिसशिप। 11 लोकांमधून 11 लोक रोज येतात? हो, येतात ते। कुठून आपण डाऊन करतात? ते येण्या जाण्या कुठून करतात? किनवटला आहे तर काही जण राय, एक जण फुलसांग घेऊन येते। आउटसोर्सचे 2 जण ढाणकीहून येतात। 2 जण हो 2 जण पुसदून। इंजिनियर कुठे राहतात? इंजिनियर किनवटला राहते। 10 लोकांची भरती आहे का? त्याच्यात पद काय काय राहते? एक इंजिनियर, अजून त्याच्या खाली प्रिन्सिपल टेक्निशियन आणि टेक्निशियन आहे। अजून आउटसोर्स ते वायरमॅन वगैरे काय राहते? वायरमॅन, फोरमॅन काय राहते ते नाही राहत का? तेच टेक्निशियन म्हणलं तर ते लाईनमॅन आपली। अच्छा। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राम राठोड, उमरखेड, दराडे।